तर 6वा प्रश्न बघूयात आपण. 6वा प्रश्न काय म्हटले बघा, सोपे रूप द्या. निरीक्षण केलं तर लक्षात येतं सगळे बेरीज वजाबाकीची उदाहरणे, म्हणजे करणींची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला बघायची आहे. तर कधी बेरीज वजाबाकी करतो आपण, तर लिहून घ्या इथं वाक्य, केवळ सजातीय करणींची आपण बेरीज वजाबाकी करतो. म्हणजे बेरीज वजाबाकी करताना आपल्याला करणी कशा पाहिजे, सजातीय पाहिजेत. सजातीय म्हणजे आत्ता शिकलो आपण, सजातीय विजातीय ओळखलो की कोटी पण समान पाहिजे आणि करणीस्थ संख्या पण समान पाहिजे, तरच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. आता आपलं जे प्रश्न आहे यामध्ये बघा दिलेलं आहे का आपल्याला सजातीय करणी, तर वर्गमुळात 3 आहे, इथं सुद्धा वर्गमुळात 3, कोटी 2 2 आहे, करणीस्थ संख्या 3 3 आहे, म्हणजे सजातीय करणी आहेत. मग बेरीज करताना कसं करणार बघा, जो परिमेय भाग आहे त्याची आपण बेरीज करणार आहे. म्हणजे 5 अधिक 8 हा सामायिक येईल आणि करणी 3 हा तसाच राहतो. म्हणजे कळालं का बघा, करणीचा जो भाग आहे तसाच ठेवणार, जो परिमेय भाग आहे त्याची आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे. मग 5 अधिक 8 किती येतं, 13, करणी 3 झालं. तर हे झालं आपलं सोपं रूप. कळालं, म्हणजे बेरीज वजाबाकी करायची आहे. फक्त नियम काय लक्षात ठेवायचं, सजातीय करणी असायला पाहिजेत. जर सजातीय करणी नसतील तर त्याला सोपं रूप देऊन आपण सजातीय करणीमध्ये रूपांतरित करू शकतो. आता दुसरं उदाहरण पहा, काय दिलेलं आहे, 9 करणी 5 वजा 4 करणी 5 अधिक करणी 125. आता याचं जर निरीक्षण केलो तर इथं सजाती आहेत. हा सजाती आहे का, नाही आहे. मग याची फोड करावी लागेल आधी आपल्याला. मग 5च्या स्वरूपात घेऊयात आपण त्याला. तर काय म्हणूयात, प्रथम वर्गमुळात 125 बरोबर फोड करा, एक पूर्ण वर्ग आणि अपूर्ण वर्ग होते फोड. 25 5 1,600, 25 हा पूर्ण वर्ग आहे आणि 5 आपल्याला जे पाहिजे त्या स्वरूपात आहे. मग याची फोड करा. 25 जर वर्गमुळाच्या बाहेर आलं तर काय येणार आहे, फक्त 5 आणि वर्गमुळात कोण राहतं, 5. ठीक आहे, म्हणजे हे तुम्ही लिहू शकता मागच्या उदाहरणासारखं 5चा वर्ग वगैरे. मग आता सोडूयात आपण. प्रश्न काय आहे, 9 करणी 5 वजा 4 करणी 5 अधिक करणी 125 बरोबर. पहिले 2 पदं काय प्रश्नच नाही, आपण सजातीयच आहेत, बेरीज वजाबाकी करू शकतो. आता मात्र वर्गमुळात 125ची फोड केली आपण, 5 वर्गमुळात 5. मग आता बघा सगळे सजातीय करणी आहेत, कोटी 2 आहे, करणीस्थ संख्या 5 समान आहे. मग आपण परिमेयची बेरीज वजाबाकी करू शकतो. 9 वजा 4 अधिक 5. बघा काय केले मी, 9 सगळे परिमेय घेतले, अपरिमेयला ठेवणार मी इथं. आपण जसं करतो बघा, समजा इथं 9x आहे, वजा 4x अधिक 5x असेल तर काय करतो आपण, 9 वजा 4 अधिक 5 सहगुणकांची बेरीज वजाबाकी करतो. तसाच प्रकारे इथं करणीला ठेवून टाकायचं आणि उरलेल्या परिमेय भागाची बेरीज वजाबाकी करणार आहे. मग 9 वजा 4 किती येतं, 5. 9तून 4 गेले 5, 5 अधिक 5 किती येणार, 10. जे उत्तर काय आलं, 10 करणी 5. तर हे झालं आपलं उत्तर. लक्षात येतं आहे, म्हणजे कधी कधी आपल्याला सोप्या रूपातली करणी देत नाहीत, तर इथं आपण वर्गमुळात 125ला रूपांतरित करून घेतलं. तर तिसरं उदाहरण काय दिले बघा, 7 करणी 48 वजा करणी 27 वजा करणी 3. आता सोपं सगळ्यात 3 आहे बघा, म्हणजे बाकीच्या सगळ्यांची आपल्याला 3च्या स्वरूपात फोड करावी लागेल. पहिल्यांदा आपण करूयात. तर तुम्ही इकडं साईडला लिहिला तरी चालेल. बघा साईडला घ्यायला मी आता. वर्गमुळात 48ची फोड करणार मी. 3 गुणिले काय केल्यावर 48 येतं, 16 त्रिक 48. 16 वर्गमुळाच्या बाहेर आलं, 4
वर्गमुळात 3 आलं का, वर्गमुळात 3च्या स्वरूपात. आणि असंच वर्गमुळात 27ची पण फोड होते बघा. 9 त्रिक 27. 9 परत वर्गमुळाच्या बाहेर आलं. 9चं वर्गमूळ काय आहे, 3 वर्गमुळात 3. दोन्हीही सजातीय करणीमध्ये आपण रूपांतरित करून घेतलं. मग मी इथं आता बरोबर लिहिते. तेव्हाच मला इथं प्रश्न लिहावा लागला, कारण इथं हे वाक्य मी इथं घेतले होते. तेच वाक्य मी इकडे साईडला घेतले. मी आता डायरेक्ट बरोबरचं चिन्ह लिहू शकते. 7 करणी 48ची फोड काय करणार मी आता, 4 करणी 3. तर इथं 4 लिहिलं तर 74 होईल, म्हणून मी इथं गुणिले टाकते. 4 करणी 3 वजा करणी 27ची फोड काय आली, 3 करणी 3. तर गडबड नाही करायची. इथं 7 होतं म्हणून लिहिले, इथं काहीच नाही आहे तसं लिहिले. वजा करणी 3. सोडवा मग. 7 चोक 28 करणी 3 वजा 3 आणि वजा 1. बघा, तोंडी जर करता येत असेल तर लिहा, किंवा असंच ठेवूयात, नंतर करूयात एकदाच. सगळे परिमेय भाग घ्या. 28 वजा 3 वजा 1. आणि कंसाच्या बाहेर काय राहणार, केवळ करणी 3. मग आता सोडवा. 28 मधून 3 गेले, किती राहतात, 25. 25 मधून 1 गेलं, 24. 24 करणी 3. हे झालं आपलं उत्तर. तर असं आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे ना सोपं. तिथं जे दिलेलं असतं सगळ्यात लहान संख्या, त्याच्या गुणाकाराच्या स्वरूपात मोठ्या संख्यांना मांडायचं आणि ते फोड होईल याच पद्धतीनं दिलेलं असतं, तरच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. सिंपल आहे. असंच चौथं आहे बघा. चौथ्याला काय दिले, करणी 7 वजा 3/5 करणी 7 अधिक 2 करणी 7. म्हणजे आता करणीस्थ संख्या आणि कोटी समान आहे, अपरिमेय भाग समान आहे, फक्त परिमेय भागात तुम्हाला अपूर्णांक दिले. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता येतेच आपल्याला. इथं काहीच नाही आहे. परिमेय म्हणजे काय असणार आहे, 1 वजा 3/5 अधिक इथला परिमेय भाग 2 आणि करणी 7 आहे तसं. सोडवा मग हे. तर ह्या प्रत्येकाचा छेद समान करून घ्यावा लागेल. 1चा छेद काहीच नाही म्हणजे काय, किती असतो म्हणून सांगितले मी, छेद 1 असतो. याचा पण छेद काही नाही म्हणजे 1 असणार आहे. आता ह्या सगळ्यांचा छेद जर समान करायचा असेल तर छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहिणार. 5 × 5, किंवा याला अजून सोपं रूप देऊ शकतो बघा आपण. असं करता येतंय का बघा, एक पायरी वाढेल पण सोपं होईल. 1 अधिक 2, 1 अधिक 2 काय येतं, 3 वजा 3/5 करणी 7. सोडवा मग ह्याला. काय येणार, तिरकस गुणाकार येतो करता. 3चा छेद काही नाही म्हणजे 1 आहे, तिरकस गुणाकार करा. छेदाछेदांचा गुणाकार 5 × 5, 3×5 15, मध्ये चिन्ह वजा आहे, 3 × 3, तिरकस गुणाकार येतो आपल्याला. म्हणून 15 वजा 3 किती येणार, 12/5 करणी 7. ते भाग जात नाही बघा, ठेवून द्या. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. तर अशा पद्धतीनं आपल्याला करणीला सोपं रूप द्यायचं आहे. तर करणीला सोपं रूप देताना सगळ्यात महत्त्वाची अट कुठली, ही लिहून घ्यायचं आहे. ह्या प्रश्नाच्या खाली कंसामध्ये लिहून घ्या ही महत्त्वाची अट, की सजातीय करणी असेल तरच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. सजातीय नसेल तर करता येत नाही, त्याला आधी सजातीयमध्ये रूपांतरित करावं लागतं, जसं इथं आपण केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न काय दिलेला आहे, सातव्या प्रश्नामध्ये गुणाकार करा म्हटलेलं आहे आणि सोप्या रूपात लिहा. आधी गुणाकार करायचं, मग अवयव पडत असतील तर परिमेय भाग त्यातला काढायचा आहे आणि सोपं रूप द्यायचं आहे. आता गुणाकार जर करायचा असेल करणींचा तर नियम परत लिहून घ्या. तिथं काय लिहिणार, जर जसं आपण बेरीज वजाबाकी करताना सजातीय करणींचा गुणाकार म्हटलं होतं, तसं
कोटी समान असेल तरच गुणाकार करता येतो. कोटी समान असेल तर कोणाचा गुणाकार करायचा? कनिष्ठ संख्यांचा गुणाकार. हेच नियम भागाकाराला पण आहे. कनिष्ठ संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार करता येतो. बघा मागच्या उदाहरणात काय म्हटलं आपण? बेरीज वजाबाकी करताना काय असायला पाहिजे होतं म्हटलं? सजातीय करणी असतील तरच. म्हणजे सजातीय म्हणजे काय? कोटी पण समान, कनिष्ठ संख्या पण समान. परंतु गुणाकार भागाकाराला हा नियम नाहीये. गुणाकार भागाकाराला काय म्हणतो आपण? फक्त कोटी जरी समान असली तरी चालते आपल्याला. कनिष्ठ संख्यांचा मात्र आपण काय करायचं? गुणाकार किंवा भागाकार. तर हा नियम इथं लिहून घ्यायचा आहे, कारण याच्यावरच आधारित पुढचा एक प्रश्न आहे 8वा, भागाकार करा म्हणून. तिथं पण हाच नियम येणार आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नांसाठी हा नियम आहे पहा. तर 7व्या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे बघा. पहिला आकडा 3 करणी 12 गुणिले करणी 18. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार जर करा म्हटले तर कोटी समान असायला पाहिजे. समान आहे का कोटी? इथं वर्गमुळाच्या वर जो आकडा लिहितो आपण करणीच्या चिन्हामध्ये, तर तो आकडा काहीच नाही आहे, म्हणजे 2 आहे. म्हणजे कोटी समान आहे. कनिष्ठ संख्यांचा गुणाकार. बघा किती सिंपल आहे. 12 गुणिले 18 हा गुणाकार करायचे फक्त. 3 12 गुणिले 18 गुणाकार करायचे. 18 गुणिले 12 जर केलं, 12 8 96, 12 1 12, 12 9 किती येतं? 216. झाला हा आपला करणीचा गुणाकार. तर एवढं सोपं आहे. आता पुढं त्यांनी काय म्हटलंय? गुणाकार करा आणि ते सोप्या रूपात लिहा म्हटलंय. सोप्या रूपात लिहायचं असेल तर आपल्याला याची फोड करावी लागेल. पूर्ण वर्ग आणि अपूर्ण वर्ग. 216ची फोड करूयात आपण. 216ची फोड करण्याऐवजी इथं जरी आपण केलं तरी येतं बघा. 12ची फोड. 12ची फोड काय करणार? 3 चौक 12, 9 2. ठीक आहे, आपण अवयवच पाडूयात. तर इथं लक्षात येतं तुम्हाला कशानं भाग जाते. 12ची फोड 3 चौक 12 आणि 9 2 18. मग आधी मी 4ने भाग घालते. 4 पंचे 20, बाकी उरली 1, 4 चौक 16. नंतर 9 2 18, 9 ने जातो बघा. 9 सख्ख 54 आणि 6 1 6 लिहा किंवा 2 त्रिक 6 लिहा. का 6 1 6 लिहायचं? कारण 6ची फोड 2 आहे आणि 3 आहे. 2 पण पूर्ण वर्ग नाही, 3 पण पूर्ण वर्ग नाही. त्यामुळे डायरेक्ट 6 1 6 लिहिला तरी चालतं. मग 3 वर्गमुळात काय आलं? 4. 4 9 किती येणार? 36. मी डायरेक्ट लिहिले बघा. हा 3 वर्गमुळाच्या बाहेर आहे बरं का. गुणिले 6. बघा म्हणजे 216ची फोड केले मी 36 सख्ख याच्यावरून, कारण हे दोन्ही पूर्ण वर्ग आहेत. 9 चौक 36 गुणिले 6. आता 36 कोणाचा वर्ग आहे माहिती आहे आपल्याला? 6चा वर्ग आहे. वर्गमूळ लोप होतील आणि हा 6 वर्गमुळाच्या बाहेर, म्हणजे काय आलं? या पद्धतीनं. आणि हा वर्गमुळातला 6 तसाच राहील. 3 संग 18, 18 करणी 6. म्हणजे केवळ गुणाकार करून चालणार नाही आपल्याला. फक्त गुणाकार करा म्हटले तर इथंपर्यंत ठीक आहे. परंतु जर सोपं रूप द्या म्हटले तर आपल्याला सोपं रूप या पद्धतीनं द्यावं लागतं. जे आपण आता बेरीज वजाबाकी करताना याच पद्धतीनं सोपं रूप दिलं होतं पहा. ठीक आहे. तर असं सोडवायचं आहे तुम्हाला. तर हा असं रेषा मारून लिहायचा आहे हा भाग. त्यानंतर दुसरा आकडा काय दिलाय बघा. कोण सांगते तर मग? काय? कोटी समान आहे. आहे का कोटी समान? आहे. कनिष्ठ संख्यांचा गुणाकार. मग आधी तो परिमेय संख्या आहेत, आधी त्यांना बाहेर काढूयात. 3 गुणिले 7 आणि करणीमध्ये कनिष्ठ संख्यांचा गुणाकार 12 गुणिले 15. बघा मी हे चिन्ह कसं लिहिते. याच्या बाहेर हे पाहिजे बरं का. मग 3 7 21, 12 गुणिले 15 काय तर
किंवा जर तुम्हाला डायरेक्ट आता सोपं रूप द्या असं म्हटलेलंच आहे. समजा नुसतं गुणाकार करा म्हटले तर आपण 12 गुणिले 15 लिहिणार आहे. पण सोपं रूप द्या म्हणजे आपण सोपं रूप इथं देऊयातच. 12ची फोड करा. 4 त्रिक 12 आणि 15ची फोड येते 3 5 15. मग 21 हा 4 वर्गमुळाच्या जर आपण बाहेर काढलो तर काय येतं बघा, 2 येतं. किंवा लिहूयातच आपण 4 कुणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. आणि हे 2 3 आहेत बघा, म्हणजे तो पण 3चा वर्ग आहे गुणिले 5. म्हणजे 21 वर्ग वर्गमूळ लोप 2 बाहेर येईल. 3चं वर्ग वर्गमूळ लोप बाहेर येईल. वर्गमुळात राहतो फक्त 5. म्हणजे सोपं रूप आपण द्यायलो. 2 त्रिक 6 21 सख्ख किती, 126 वर्गमुळात 5. तर या पद्धतीनं आपल्याला उत्तर काढायचं आहे बघा. म्हणजे तुम्हाला नुसतं जर गुणाकार करा म्हटले तर इथंच थांबणार आहे आपण. कुठं, ह्या पायरीलाच हा गुणाकार करणार आणि हा गुणाकार करणार, इथंच उत्तर थांबवणार. पण जर तुम्हाला म्हटले तर सोपं रूप द्या. आणि असतं सहसा सोडा, गुणाकार करून सोप्या रूपात गुणाकार लिहा. तर असं सोपं रूप लिहावं लागतं आपल्याला. फोड करायचं फक्त एक पूर्ण वर्ग संख्या आणि अपूर्ण वर्ग संख्या या स्वरूपात. तिसरं काय दिलेलं आहे पहा, 3 करणी 8 गुणिले करणी 5. परत 3 आहे तसं कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार. 3 वर्गमुळात 8 45. 8ची फोड करा. 4 2 8 गुणिले 5. तर ह्या सगळ्यामध्ये 4 एकच पूर्ण वर्ग आहे बघा. 3 गुणिले, आता हे 4 डायरेक्ट पण घेऊ शकता तुम्ही. म्हणजे 2 पद्धतीनं आपण लिहू शकतो. 4चा वर्ग काय येणार, 4 हा कुणाचा वर्ग आहे, 2चा गुणिले 2 पंचे 10. कारण याची फोड होत नाही परत पूर्ण वर्ग संख्याच्या रूपात. 3 हा वर्ग आणि वर्गमूळ लोप 2 वर्गमुळाच्या बाहेर येईल गुणिले 10 गुणिले वर्गमुळात 10. 3 2 6 करणी 10. तर हे झालं आपलं उत्तर, कारण 10ची आपण परत फोड करू शकत नाही. ठीक आहे. असं तुम्ही चौथं सोडवता. चौथं काय आहे बघा, तोंडी सांगते तुम्हाला. 5 करणी 8 आणि 2 करणी गुणाकार आहे यांचा. याचा गुणाकार काय येणार, 5 गुणिले 2 इकडं लिहिणार आहे आपण. आणि नंतर 8 गुणिले 8, 8 8 64. 64चं वर्गमूळ परत 8 येतं बघा. इतकं सिंपल आहे. 5 गुणिले 2 करणीमध्ये परिमेय संख्यांचा गुणाकार वेगळा करायचा, अपरिमेयचा वेगळा. 8 गुणिले 8, 5 2 10, 8 8 64. 64 कुणाचा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे, ते पण बाहेर येईल. म्हणजे हे असं लिहू शकता तुम्ही, 10 गुणिले 64 कुणाचा वर्ग आहे, 8चा. वर्ग वर्गमूळ लोप 8 बाहेर येतं. 10 8 किती येणार, 80. तर असं सोडू शकता तुम्ही. तर हे गुणाकार लक्षात ठेवणार. तर 4 गुणाकार आहेत बघा. त्यानंतर हा नियम लक्षात ठेवायचा आहे सगळ्यात, की कोटी समान असेल तरच आपण गुणाकार करू शकतो. आणि तुम्हाला प्रश्नात कोटी समान असलेलंच देणार. फक्त कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार करायचे, नेहमी जसा गुणाकार करतो तेवढं गुणाकार जरी केलात, हे फोड नाही कळत तुम्हाला, असं फक्त गुणाकार करून जरी ठेवलात तर तुम्हाला उत्तराचा निम्मा मार्क मिळतो. ठीक आहे. तर असंच 8वा प्रश्न आहे बघा. गुणाकाराऐवजी काय आहे, भागाकार करा असं म्हटलेलं आहे. आणि परत ते पण सोप्या रूपात लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे भागाकाराला सुद्धा मी नियम काय सांगितले, हाच, की जर भागाकार करायचा असेल तर करणींची कोटी समान असायला पाहिजे. कोटी समान असली की कर्णिस्थ संख्यांचा भागाकार करणार आहे आपण. पहिलं आता काय दिलंय बघा याच्यामध्ये, करणी 98 भागिले करणी 2 यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. मग कसं करणार, करणी 98 मी आता काय सांगितले तुम्हाला, कोटी समान आहे का चेक करा. आहे का समान, इथं काहीच नाही लिहिलं म्हणजे 2 लिहिलेलं आहे. मग कोटी जर समान असेल
तर कनिष्ठ संख्यांचा भागाकार 98 भागिले 2. भाग घाला इथं, भाग जातो हो ना. 2 एक 2 किंवा इकडं मी साईडला लिहिते बघा 98 भागिले 2. कसं भाग घालणार? बेक बे बेचोक 8, 9तून 8 गेले 1 उरलं 92 18 म्हणजे किती आलं? केवळ 49 आलं बघा. छेदचा लोप होतो. तर हे तुम्हाला कळण्यासाठी इथं लिहिले. हाच भागाकार इकडे घेतलेले. वर्गमुळात 49 येतं उत्तर किती? 7. म्हणजे पहिला भागाकार येतो आपला 7. सोपं रूप सुद्धा आपोआपच मिळालेलं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. करणी 125 भागिले करणी 50. तर पुन्हा कोटी समान आहे का? आहे. कोटी जर समान असेल तर कनिष्ठ संख्यांचा भागाकार कसं करणार बघा. 125 भागिले 50. भाग घाला इथं, परत भाग जातो बघा. 25 दोन्ही 50, 25 पाचा 125. बघा हे नीट खोडलेलं आहे मी, लक्षात घ्यायचं आहे. काय लिहिलेलं होतं मूळ का इकडं साईडला करायचं बघा. म्हणजे काय आलं फक्त 5/2. याला सोपं रूप देता येतं का आपल्याला? नाही देता येत. ठेवून टाका असंच. त्यानंतर तिसरं बघा. भाग घातलो आपण. 27 एक 27, 27 दोन्ही 54. म्हणजे काय आलं? फक्त वर्गमुळात 2 आलं पहा. तर या पद्धतीने सोडवायचे. चौथं सोडवता तुम्ही. काय आहे? वर्गमुळात 310 भागिले 5. सोडवता या पद्धतीनं. तर चौथं तुम्ही घरी करायचे. त्यानंतर 9वा एक प्रश्न आहे पहा. 9वा प्रश्न थोडा वेगळा आहे. मी याच्याबद्दल काही सांगितले नाही, आता सोडवतानाच सांगणार आहे तुम्हाला. काय दिलंय बघा. 9व्या प्रश्नात छेदाचे परिमेयीकरण करा म्हटलेलं आहे. मग आता छेद माहिती आपल्याला, त्याचं परिमेयीकरण म्हणजे काय? आपल्याला प्रश्नामध्ये जी संख्या असते त्याचा जो छेद आहे तो अपरिमेय दिलेला असतो. मग त्या अपरिमेयचं रूपांतर आपल्याला परिमेयमध्ये करायचं असतं. मग ते कसं करायचं पहा. त्याला एक पद्धत आहे, तर तुम्हाला लक्षात येईलच. तर पहिला प्रश्न काय दिलाय? 3 छेद करणी 5. असं जर असेल तर याचं परिमेयीकरण करताना काय करायचं बघा. 3 हा अपरिमेय भाग आहे की नाही. करणी 5 हा अपरिमेय भाग आहे. तर जो अपरिमेय भाग आहे त्यानंच आपल्याला अंशाला पण गुणायचं आहे, छेदाला पण. तर ही एक पद्धत आहे. असं लिहिल्यामुळं ह्या संख्येत काही बदल होत नाही, या दोन्हीचा लोपच होणार आहे. परंतु असं का म्हणलं? कारण मी जर छेदाला त्याच संख्येने गुणले तर त्याचा वर्ग होईल आणि वर्गमूळ लोप होईल आणि आपल्याला उत्तर परिमेय मिळेल. म्हणून असं करायचं आहे. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? मग 3 अंशांचा गुणाकार करायचा, लोप नाही करायचा. आता अंशांचा गुणाकार 3 वर्गमुळात 5 छेदस्थानी काय आलं बघा. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 त्याचा वर्ग होईल. किंवा आत्ता शिकलो आपण, जर कोटी समान असेल तर कनिष्ठ संख्यांचा आपण काय करतो? गुणाकार. 5 5 25. बघा काय सोपं जातं. मला हे सोपं वाटतं मी लिहिलेलं. ठीक आहे, असंच लिहा. मग 3 वर्गमुळात 5 छेद वर्गमूळ लोप पावलं 5 आलं. छेद झाला, परिमेय झालं. असं या पद्धतीने सोडवायचे तुम्हाला. ठीक आहे. बघा दुसरं काय आहे आता. 1 छेद करणी 14. कशानं गुणायचं तुम्ही सांगा आता. अंशाला आणि छेदाला दोन्हीला कितीनं गुणणार? करणी 14नेच गुणायचं. जो छेद आपल्याला घालवायचा आहे त्यानंच गुणायचं. म्हणजे ते 2 वेळा आलं की त्याचा वर्गमूळ लोप होणार आहे. म्हणजे काय येतं बघा. अंशांचा गुणाकार करणी 14 1 14
आणि करणी 14चा काय येणार वर्ग. करणी 14 छेद वर्ग वर्गमूळ लोप 14. म्हणजे करणी वर गेली तर चालते, आपल्याला फक्त छेद परिमेय पाहिजे. परिमेय आहे. तिसरं 5वं तुम्ही करा, मी 4थं दाखवते बघा. 4थं एक पाहूयात आपण. 6/9 करणी 3. तिथं भाग जातो बघा. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आधी सोपं रूप देऊन घ्यायचं. 2/3 करणी 3. आता हे जे काही आलं याला आपल्याला फक्त छेदाचं परिमेयीकरण करायचं. म्हणजे अपरिमेय जो भाग आहे हा परिमेय आहेच, फक्त हा जो अपरिमेय भाग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे परिमेय. म्हणून मी फक्त किती न गुणणार बघा, करणी 3नच गुणणार. ह्या 3 गुणायची गरज नाही, कारण हा 3 ऑलरेडी परिमेय आहे. सोडवा. अंशांचा गुणाकार 2 करणी 3 छेद 3 गुणिले करणी 3 गुणिले करणी 3 काय होईल, करणी 3चा वर्ग होईल. आत्ताप्रमाणे सोडवणार आहे. तर बघा हा जो प्रश्न आहे हा जास्त मार्कांना विचारतात. छेदाचं परिमेयीकरण करा, हा 3 मार्काला असतो प्रश्न. 3 गुणिले वर्ग आणि वर्गमूळ लोप पावलं, फक्त 3 राहतं. म्हणजे काय आलं 2 करणी 3 छेद 3 त्रिक 9. छेद झाला परिमेय. तर या पद्धतीनं सोडवायचं आहे. तिसरं आणि 5वं तुम्ही सोडवणार आहात. ठीक आहे, सोपं आहे ते. इथं आपला सराव संच 2.3 संपला पहा.